आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सीएम साहेबांना मेल केलेला आहे, डीसीएम साहेबांना मेल केलेला आहे, कोल्हापूरचे आपले आयजी साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज. आणि पालकमंत्री आपले शंभूराज देसाई त्यांना हे लेटर इन्व्हर्ट केलेलं आहे निवेदनाचं. आणि SP साहेब आहेत शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले आहेत. त्यामुळं ॲडिशनल SP मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे. आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री, गुटख्याबरोबर जो गांजा आणि ज्या MDच्या गोळ्या आहेत हे रोखल्या संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आणि मी काल मुंबईमध्ये DRI टीमशी पण बोललेलो आहे मी, कारण DRI टीम रेड करायला रेडी आहे. जर पोलीस प्रशासन जर माझी अपेक्षा आहे किंवा माझा विश्वास आहे सातारा पोलिसांवर, जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहतोय सातारा पोलीस, विश्वास आहे माझा. पण जर महिन्याभरात जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी DRI टीम डायरेक्ट घेऊन येणार, मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे. कारण मला माहिती कुठे गांजा विकतात, कुठे MD विकतात. कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे. राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे MD सारखं गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल. आणि DRI त्याचं मी बोलून घेतलेलं आहे. तसे DRIच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोलले तुम्ही स्पॉट दाखवा, आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार आहे. नाही असं नाही म्हणू शकत आपण, कारण लोकल नाही आहेत. गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाहीये, त्याच्यावर कधी आपण नाही. पण मी आता अक्षरशः माझ्याकडे 4 स्पाय कॅमेरे मागवलेत. आता माझे स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले आहेत. मी 8-10 दिवस बघणार रेड किती पडतात, काय पोलीस प्रशासन करते. नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि DRI टीमला पाठवणार. मी DRI टीम यायला तयार आहे. आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला म्हणजे मनोज भाऊ होते, शेजारीच आहेत. मनोज भाऊंनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या, कारवाई केली. त्यांना कारवाईची पोलीस माझं पोट नाही भरणार. कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय, जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय, तर MD सारख्या जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात आणि तुम्हाला माहिती नाही हे बॅक कव्हर असतं मोबाईलच्या, बॅक कव्हरच्या पाठीमागे आज गांजाच्या पुड्या ठेवायला लागलेत, मुलं आणि मुली ठेवायला लागलेत. हे दुर्दैवी भाग आहे जिल्ह्यासाठी. चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बरेच ठिकाणी चालू आहे. चक्रीचं चाले प्रमाण बरोबर 100%. पण अगोदर आपण जे कॉलेजच्या मुलींना हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ऍक्शन घेतोय, नंतर बघू चक्रीचं पण हे गरज आहे आता. अर्धवट सोडले आपण शेवटपर्यंत करणार मी. त्यामुळं माझा स्वभाव वेगळा आहे. मी राजकीय माणूस नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो, समाजसेवा करतो. त्यामुळे मला माहिती आहे ऍक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व्ह करायचं हे चांगलं मला माहिती आहे. त्यामुळे मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार. आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही, गुटखा बंद होत नाही, त्या MDच्या गोळ्या बंद होत नाही, तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षक प्रतिष्ठानच्या लोकांनी जे आज चालू केलंय हे आम्ही बंद करणार आहे. कारण मी मला कुठे इलेक्शन उभं राहायचं, त्यामुळं त्यांनी एक तुटपुंजीच एक जिल्ह्यामध्ये 1000 व्यावसायिक असतील, गुटखा विकणारे, गांजा विकणारे, MD विकणारे. त्यामुळे इतक्या लाख लोकांना मी वेटीत धरू शकत नाही. लक्षात ठेवा, लहान मुलांचा विषय. त्यामुळे मी माफच नाही करू शकत, थांबूच शकत नाही.